रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आता आम्ही आलेले गावकरी शेतामध्ये. तर गावकरी शेतामध्ये आहे का ना बघा, हे जे पाण्याचं सोयाबीन होतं ना, जे सोयाबीन काढून गेलोत ना, ते आताच त्याच्यावर आलं. आणि तिकडं लांब पलीकडं गहू पेरलेला आहे, पुन्हा कांदे लावायचे आणि मेथी टाकलेली. तर बघा तुम्ही मेथीची काय अवस्था झाली त्या मेथीची. तर तिथं बघा हे कांद्याचं रोप टाकले बघा. हे घरचंच आहे बरं का रोप. एवढं हे 5-7 सार येतं, एवढं घरचंच रोप आहे सगळं. आणि ते कांदा लावायचे तर मेथी टाकून. तर चला तुम्हाला मेथीची अवस्था कशी झाली दाखवतो. इकडे आमची हिरई पाण्याची. इकडे बघा ही काच भरली हिरई, दिसलं का पाणी त्यात. पण लाईट पाणी असते भरपूर, पण लाईट गोळ घालते. आणि इथं बघा हे लसूण लावलेलं आहे, थोडं 2 सारं येतं आणि घरापाशी काय आहे. तर तिकडे आपली कारभारी आणि आमच्या ताई मेथी उपटते. तर मेथी कशी झाली तुम्हाला दाखवतो. लई मेथीची अवस्था भारी झाली. ज्यावेळेस भाव होता ना त्यावेळेस आपल्याकडे मेथी पण नव्हती, टाकली होती ती सगळी जळून गेली. बघा मेथी लईच भारी, बघू कसली. हे बघा उपटायला सुद्धा येणार. आता इकायची काही कोंबड्याला टाकायची, सगळी जळूनच गेली. हा तर बघा मंडळी तिकडे आहे का ना, इथून तिथून एक 50 किलो मेथी टाकली होती आम्ही पारेवरच्या कडापासून. तर तिथवर आहे का ना 50 किलो गेली आणि सगळी हो का अशी करपून बसली, जळून गेली. पलीकडच्या कडाला आहे थोडी हिरवी, तर तिथं असं डांप झाल्यात. थोडी एक 5-7 पेंड्या 10-15 पेंड्या निघत्या चांगल्या. आणि मग कुळवून टाकून आपल्याला कांदे लावायला रान तयार करायचं. तर बघा हे अशा पेंड्या बांधलेल्या. हे बघा हे अशा पेंड्या झाल्यात. किती कवळीने बांधायचं सुद्धा येईना, पण आपलं म्हणलं तेवढं 10-15 काढावं, 20-30 काय निघत्या तेवढे निघत्या. तर हे आता एवढ्याच बांधल्या तर 10-12 झाल्या. आणि आता ही आहे का ना कवळी, त्याच्यामुळे हे कासाठी घातलं नाही हो. काही सगळी करपून गेली आहे का बघा, असली बेकार अवस्था झाली आमच्या मेथीची. ते कोंबड्या ह्याला आहे का ना पडून स्वाद येत नाही, ती एकदम कवळी आहे ना, त्याच्यामुळे त्या कोंबड्याला टाकायचे. आणि पुन्हा काय मग सगळं रान कुळवून सारं करून लगेच कांदे लावायला चालू करायचे. तर असली मेथीची झाली बघा परेशानी. किती म्हणजे का ना किती दिवस आहे का ना मेथी टाकली, घरापाशी पण टाकली तर ती वायाला गेली. आणि इथली 50 किलो टाकली ती पण वाया गेली. घरापाशी 30 किलो टाकली होती. तर आमच्या मेथीचं कसं साधनच गेले. आणि आता भाव आहे 10-15 रुपयाला पेंडी आहे. तर आपली मेथीची असली अवस्था झाली असते 10-5 रुपये, ते बी गेले पानामध्ये. आणि आम्हाला एका वर्षी उन्हाळ्यात मेथी 2 लाख रुपयाची झाली होती. त्याच रानामध्ये 2 लाख रुपयाची मेथी झाली होती. मेथी अशी कुणाचीच नव्हती, एवढी चांगली मेथी होती. आम्ही एवढ्या रानामध्ये नुसती 2 लाख रुपयाची मेथी झाली आमची. बघा आता कशी आली. हा तर बघा मंडळी ही अशी हिथं पण आहे की अशी. तर हे का ही अशी झाली मेथी. तर आता कोंबड्याला टाकून कोंबड्या गटा खाऊन टाकतात. माणसाला नका खायला मिळत ना, कोंबड्या तर आराम करतात. कारण एकदम गार पण असते कोंबड्याला खायला, त्याच्यामुळे आहे का ना जास्त लय चांगले आहेत. आमचे पप्पा पाईप गोळा करतात, रेन पाईप हातारलेला लगेच पुळून आहे का ना कांदे लावायची तयारी करायची. तर बघा असली मेथी भारी आली होती. पेरली होती बरं का ही, पेरलेला सुद्धा खर्च निघला नाही तेवढा. पेरलेला सुद्धा तिथं वर पण आहे जरा बरी, पण ती तरी राहीन थोडी 10-15 दिवसानं ती निघन आता. पण ही निम्यापासून इकडं तर गेली कामातून सगळी. खायला तर नुसती कवळी म्हणतात धपाटी करीत होता. चला बघा आमच्या मेथीची कसली अवस्था झाली. चला बाय. तुमच्या पण मेथीचं काय झालं असेल तर सांगा.